सामान ले लो सामान, ताजे ताजे सामान, सामान ले लो सामान, ताजे ताजे अशा प्रकारे नमस्कार मंडळी. तर आज आमचा व्लॉग चालू होत आहे इथून. तर आज मी आहे कल्याणी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. ही आहे मधुरा. नमस्कार करा मधुरा. तर ही आहे गौरक्षी, माझ्या ताईची मुलगी आहे. ही आमच्याकडे सध्या राहायला आली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे. तर या आहेत दोघी बहिणी, जशा आम्ही दोघी बहिणी आहोत तशा. तर आता आमच्याकडे माझ्या ताईचा मुलगा पण येऊन आहे, पण तो सध्या माझ्या व्लॉगमध्ये यायला तयार नाही आहे. त्याचं सध्या मूड नाही आहे, तर म्हणून आम्ही आता व्लॉग चालू करत आहे. तर आज आम्ही बनवणार आहे छानवाली मस्तवाली आईस्क्रीम, जे व्हायरल आईस्क्रीम चालू आहे सध्या. तर चला मग बनवूया पटापट. आणि तुम्ही फायनली माझ्या ताईचा मुलगा रेडी झाला आहे यासाठी व्लॉग मध्ये माझ्या. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर से हाय हर्षित. तर हे तिघं बहीण भाऊ आहे. आम्ही पण तिघं बहीण भाऊच होतो आणि हे पण सेम तसेच तिघं बहीण भाऊ आहे. तर चला मग आपण रेसिपी स्टार्ट करूया. चलो लेट्स गो. तर आता काय काय टाकायचं आईस्क्रीममध्ये, मी असं विचारल्यानंतर ह्या दोघींचा विचार असा होता की यांना सगळंच काही माहीत आहे. पण मधुरा म्हणत होती याच्यात आईस्क्रीम, दूध, भाजी, हे ते सगळंच असे सगळे म्हणत होते. तर सगळेजण हसायला लागले तिच्याकडे पाहून की हे काय उत्तर देते बा म्हणून. मग आम्ही पण खूप हसलो होतो. आणि याच्यातलं यांना काहीच माहीत नव्हतं, तरी एक्साइटमेंट भरपूर होती. तर चला मग आता पाहूया. ताजे सामान ले लो सामान, जादे जादे अच्छे अच्छे बहीण. तर इथे आमचं आता सगळं सामान काढून झालं आहे. तर यांनी खूप टाइम लावला. या दोघींनी खूप टाइमपास करता या दोघी खरंच. आणि यांचं एक्साइटमेंट बघून तर आमचं एक्साइटमेंट गायब होत आहे, कारण एवढ्या पागल बनवत आहे आम्हाला खूपच. तर इथं आपण पहिले मखाणे घेतले आहे आणि हे हर्षीजचं आमच्याकडे पॅकेट होतं ते घेतलं आहे चॉकलेटवालं. आणि हे पावडर मिल्क, जे दूध पावडर असते ते घेतलं आहे. आणि आम्ही आजच आणलं होतं मिल्क मेड, ते पण यूज करणार आहे आम्ही याच्यात. आणि ते घेतले आहेत बनानाज. आणि हे आहे चोको चिप्स, ते जे तुम्ही म्हणतात जे केकमध्ये वगैरे राहते ते. हो. आणि हे आहे थोडेसे काजू आणि बदाम आहे. आणि आपण थोडंसं दूध पण यूज करणार आहे याच्यात. आणि थोडेसे ओट्स टाकणार आहे, कारण थिकनेससाठी फक्त. नमस्कार. तर चला मग आपण बनवूया मस्तवाली आईस्क्रीम. तर चला आपण फर्स्ट आपण आहे की नाही मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यात आपण टाकूया मखाने. ते आपल्याला क्वांटिटी किती लागेल, थोडंसं कॅमेरामॅननी जवळ यावं आणि दाखवून द्यावं किती लागेल ते आपल्याला. आता थोडेसे आपण ओट्स टाकूया याच्यात. बस. काजू घेऊया आपण. आता काजू याच्यात पूर्ण टाकून देऊया याच्यात. त्यानंतर आपण घेऊया, हलू नको आधी कॅमेरा. त्यानंतर आपण घेऊया बनानास. आपण बनानास पील करून त्यात बनाना टाकून घेऊ. 2 बनाना आपण घेणार आहे. तुम्ही 3 पण टाकू शकता. तर आपण आहे तेवढे टाकून देऊ. तर इथे मधुरा पण हेल्प करत आहे. बघू शकता तुम्ही. आपण मिक्सर मध्ये लावून घेऊया. चला मग. तर अशा प्रकारे झाला आहे. पण तुम्ही याच्यात आता दूध ऍड करून घ्या. साधारणतः हे 2 ते 3 कप दूध आहे, तेवढे आपण टाकून घेऊया याच्यात. तुम्ही अशा प्रकारे
बघू शकता इथे सगळेजण ट्राय करत आहे कंडेन्स मिल्क काढायसाठी. तर आता आपण हे मिल्कमेड यात टाकूया. आता आपण हे थोडंसं दूध पावडर याच्यात टाकूया. पूर्ण पाकिटच आपण टाकून घेऊया. आता आपण याला पुन्हा एकदा तर बघू शकता इथे आपलं मिक्सचर हे तयार आहे. आता आपण याला एका छोट्या छोट्या वाट्यामध्ये सेट करूया. कारण आपल्याकडे मोल्ड नसल्यामुळे आपण आता आपल्याकडे मोल्ड नाही आहे. मागे जे मोल्ड आपण आणलं होतं त्याच्यात बरोबर बनत नव्हते आईस्क्रीम. आपल्याला आता सिलिकॉनवाला मोल्ड पाहिजे, पण ते आता सध्या नाही आहे आपल्याकडे अवेलेबल. त्यामुळे आता आपण स्टीलच्या वाट्यामध्ये आपण घरचा जुगाड लावून त्यात आपण तयार करू. चला मग आपण स्टीलच्या वाट्या घेऊया. तर इथं आपण वाट्या घेतल्या आहे छानपैकी. यात आपण आता टाकूया हे आपलं मिक्सचर. तर अशा प्रकारे आपल्या वाट्या मी भरून घेतल्या आहे पूर्णपैकी. यावर आपण टाकूया चोको चिप्स जे आपण मार्केटमधून आणले होते. तर बघू शकता किती छान डिलिशियस दिसत आहे आताच. तर याला आपण सेट होऊ देऊया आणि मग बघूया उद्या याचा काय रिझल्ट भेटते. तर कंटिन्यू राहा आमच्यासोबत ब्लॉगमध्ये. आम्ही तुम्हाला याचा पार्ट 2 उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे. तुम्ही याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहणार आहे. तर मग आपण याला आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर अशा प्रकारे आपण सेट करायला ठेवून दिले आहे. छान 5 वाट्या आहे आम्ही, कारण 5 जण आहे म्हणून. तर याला होऊ देऊया फ्रीज. आपण सेट करायला तर ठेवून दिलं आहे. तर आता यांना वाटत आहे की ते आजच तयार होणार आहे आईस्क्रीम, पण ते आज तयार होणार नाही आहे. तुम्हाला झोपा लागणार आणि उद्या उठून ते आपण बघू सकाळी की तयार झाली आहे की नाही आईस्क्रीम. तर चला मग आम्ही आता उद्या दाखवते तुम्हाला की खरंच ते सेट होते की नाही सेट होत. ही व्हायरल आईस्क्रीम होती जी आम्ही घरी ट्राय करून पाहिली. जर आमचं सक्सेसफुल झालं तर तुम्ही पण ट्राय करून बघा आमचा व्हिडिओ पाहून. आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. उशीर झाला आहे खरं म्हटलं तर. रात्री आम्ही आईस्क्रीम बनवत आहोत आणि खरं म्हटलं तर एवढे कामं ठेवून आम्ही ही आईस्क्रीम ट्राय केली. ते सगळं तुमच्यासाठी. व्हायरल व्हिडिओ होता हा आईस्क्रीमचा. आम्ही बघितला आणि जस्ट आम्ही सामान आणलं सायंकाळी. तर म्हटलं ट्राय करून बघूया. तर चला मग उद्या भेटूया. बाय बाय. तर आजचा आहे दुसरा दिवस आणि आपण बघूया आपली आईस्क्रीम फ्लॉप झाली आहे की फुल सक्सेस झाली आहे. जर फ्लॉप झाली असणार तर हे मुलं तर मला पागलच करून टाकणार. कारण यांनी एवढ्या अपेक्षेने आणि माझ्यावर एकदम ट्रस्ट ठेवून यांनी पूर्ण हे काम केलं आहे. तर चला मग बघूया आता आपली आईस्क्रीम कशी झाली आहे. तर रेडी झाली आहे की नाही. तर मी पहिले चेक करते याला सेट झाली आहे की नाही. तर पहिली जी वाटी होती ती सेट नाही झाली आहे, पण मागच्या ज्या वाट्या होत्या त्या पूर्ण सेट झाल्या होत्या. मग मी यांना तिघांना आईस्क्रीम दिलं आणि विचारलं कशी दिसते. तर यांनी तर म्हणे खूप मस्त दिसते मावशी, खूप मस्त दिसते मम्मी असे वगैरे म्हणू लागले. तर मग आम्ही यांचं थोडंसं टेस्टिंग वगैरे करून पाहिलं. तर खूप सुंदर टेस्ट होता. यांना तर खूप आवडली मुलांना. आणि हे टी व्ही पाहत पाहत मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि मस्त एन्जॉयमेंट केलं. तर हा होता आमचा आईस्क्रीमचा व्लॉग. खूप सुंदर होती. बघू शकता तुम्ही रिॲक्शन यांना खरंच आवडली आहे ती. आणि फायनली हे तिघं खुश झाले होते की नाही आम्ही व्हायरल आईस्क्रीम बनवली बा म्हणून. तर हे होता माझा ब्लॉग आईस्क्रीमचा, होममेड आईस्क्रीमचा. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. तेव्हापर्यंत चला बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
आणि खरंच लिटरली खूप सुंदर होती आईस्क्रीम, बघू शकता. तर हा होता आमचा प्लॅन जो सक्सेस झाला होता आईस्क्रीमचा. खूप सुंदर होती, डिलिशियस वाटत होती आणि चक्क बाहेरची आईस्क्रीम पण फेल करणार इतकी सुंदर वाटत होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.